नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजकाल धावपळीचं युग आहे. प्रत्येकाला अगदी शाळेत जाणाऱ्या लहान मुलापासून कॉलेजचे विद्यार्थी, वयस्कर व्यक्ती, वर्क गोईंग लोक, बिझनेसमॅन ह्या सगळ्यांना एक स्ट्रेस आहे. स्ट्रेस रिलेटेड फॅक्टर आहे. त्याच्यामुळं काय होतं? त्यामुळं उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन, ज्याला आपण बीपी म्हणतो, हा आजार जुळतो. तर थोडक्यात नॉर्मल बीपी म्हणजे काय हे आपण समजावून घेऊया. नॉर्मल बीपी म्हणजे बीपी डायस्टॉलिक आणि सिस्टॉलिक 180/120/80 हे असेल तर त्याला नॉर्मल ब्लड प्रेशर आपण म्हणतो. पण ही जर पॅरामीटर्स 140, 140/90, 140/100 अशी वाढायला लागली तर त्याला आपण रक्तदाब म्हणतो. तर रक्तदाब हा सायलेंट किलर आहे. त्या रक्तदाबामध्ये काय काय सिम्पटम्स दिसतात? एकतर तीव्र प्रमाणात डोकेदुखी होते, चक्कर येते, छातीत धडधडतं, छातीचे ठोके वाढतात, घाम आल्यासारखं होतं, पुन्हा छातीमध्ये लेफ्ट साईडला दुखत राहतात, त्याची कळ मागच्या साईडला जात राहते. तर ह्याचे धोके काय आहेत? हे जर ज्यावेळी बीपी वाढतो त्याचे धोके काय आहेत? तर कंटिन्युअस आपल्या शरीरामध्ये बीपी जास्त प्रमाणात राहिला तर स्ट्रोक येऊ शकतो. स्ट्रोक म्हणजे मेंदूमध्ये रक्ताची गुठळी होऊन किंवा रक्तस्राव होऊन एखादा अवयव पॅरालिसिस होऊ शकतो. त्याचबरोबर हार्ट अटॅक येऊ शकतो. हार्ट अटॅक मध्ये एमआर वगैरे आला तर त्याला इमर्जन्सी ट्रीटमेंट नाही मिळाली तर जीवाला धोका पण होऊ शकतो. याचबरोबर ह्याच्या बरोबरीनं अनेक अवयव ऑर्गन्स हे फेल्युअर मध्ये जाऊ शकतात. हार्ट अटॅक आल्यानंतर काही काही लोकांना ज्यावेळी शुगर पण असते, त्यांची किडनी आणि बाकीचे विकार वाढून त्यांचे ते अवयव फेल्युअर मध्ये जाऊ शकतात. आणि ह्या बरोबरीनं हा रक्तस्राव ज्यावेळी ऑप्टिक नर्व मध्ये किंवा डोळ्यामध्ये जातो त्यावेळी दृष्टीदोष, दृष्टी कमी होणे हे विकार देखील होऊ शकतात. तर हे टाळायचं कसं? तर पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा, हार्ट अटॅक कंट्रोल करण्यासाठी संतुलित आहार हे करायचा. सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा. जिम असू देत, व्यायाम असू देत, स्विमिंग असू देत, फिरणं असू देत, हे कुठला तरी व्यायाम प्रकार अंगी करायचा. त्याबरोबरीने जास्त तेलकट, तिखट, आउटसाईडचं फूड, बेकरी प्रॉडक्ट, हॉटेलिंग हे जितकं अवॉइड करता येईल तेवढं अवॉइड करायचं. गरजेनुसार ज्यांचा फिरतीचा जॉब आहे त्यांनी पण ह्यातून मध्यम मार्ग काढून आपलं डाएट शेड्यूल बनवायचंय. आणि स्ट्रेस फॅक्टर अननेसेसरी बऱ्याच वेळा आपल्या घरातील प्रॉब्लेम असू देत, फॅमिलीचे इश्यूज असू देत, ऑफिसमधले स्ट्रेस असू देत, हे स्ट्रेस ज्यावेळी आपण घरात येतो ते स्ट्रेस आपण बाहेर ठेवून यायचंय आणि घरामध्ये शांततेचं निरोगी वातावरण, हसत खेळत वातावरण ठेवायचंय. ते स्ट्रेस रिलीज झाला की कुठंतरी बीपी पण कंट्रोलमध्ये येतोय. आणि ह्या बरोबरीने दर 3 महिन्यातून एकदा ईसीजी, ब्लड चेकअप, रक्त चेकअप हे सगळं वेळोवेळी करायचंय. म्हणजे जर एखादा सायलेंट किलर असेल, अचानक बीपी वाढत नाही, हळूहळू तो वाढत जातो. रक्तवाहिन्यांच्या काठिण्याच्या टेस्ट करायच्या आहेत, ट्रेडमिल टेस्ट करायच्या आहेत आणि धोक्याची घंटा दिसली की त्याच्यावरची औषधं वेगवेगळ्या जे कार्डिओलॉजिस्ट आहेत, जे त्याचे स्पेशालिस्ट आहेत त्यांच्यातर्फे चालू करायचे. मनानं कुठलंही औषध, कुठल्याही गोळ्या बंद पण करायच्या नाहीयेत आणि चालू पण करायच्या नाहीयेत. तर चला आपलं हृदय जपूया आणि हे आयुष्य निरोगी जगूया. धन्यवाद.